ना जन्म आपल्या हाती ना मृत्यू आपल्या हाती. मग जन्म मृत्यू यांच्यातला प्रवास आपल्या हाती कसा असू शकतो? जे नशिबात आहे ते नक्कीच मिळणार, त्यापेक्षा अधिक काहीच नाही. माहेर. आजी म्हणते, माहेरी जोपर्यंत आईबापाची चप्पल दिसतीये तोपर्यंत तुमचं अस्तित्व आहे. त्यानंतर कोणी कोणाचं नाही. भाऊ कोण, बहीण कोण, सगळं नावापुरतं. माझी आई नेहमीच मला सांगायची, डोळ्यात अश्रू तेव्हाच येतात जेव्हा तू खरा असतो आणि तुला समजून घेणारं कोणी नसतं. आणि आज ते मी अनुभवतोय. म्हातारपण जर सुखी घालवायचं असेल तर सुनांना जीव लावा, कारण त्या तुमच्यासाठी आणि तुमच्या घरासाठी आपल्या जन्मदात्या आईवडिलांना सोडून आलेल्या असतात. त्यांनाही मायेची गरज असते. त्यामुळे तुम्ही त्यांना प्रेम दिलं तर उद्या त्याही तुम्हाला जपतील. पाठीवर कौतुकाची थाप देणारी परकी असतात, पण दुर्दैव असं की डोक्याला ताप देणारी लोकं मात्र आपलीच असतात. एक काळ असाही होता जेव्हा संपूर्ण घर एकाच टॉवेलनं आंघोळ करायचं. दुधाचा नंबर आळीपाळीने यायचा. धाकटा आईजवळ झोपून फुशारकी मारायचा. वडिलांच्या माराची भीती सर्वांना सतावत होती. मावशीच्या येण्याने वातावरण शांत होत असे. संपूर्ण घर रविवार आणि सण श्रीखंडपुरी गाऊन साजरे करायचे. मोठ्या भावाचे कपडे त्याला लहान कधी होतात याची वाट पाहायची. शाळेत धाकट्याला मोठ्या भावाच्या ताकदीचा धाक होता. भाऊ बहिणीचे प्रेम हे सर्वात मोठे बंधन होते. पैशाचं महत्त्व कोणालाही माहीत नव्हतं. मोठ्याचं दप्तर, पुस्तके, सायकल, कपडे, खेळणी, पेन्सिल, पाटी, चप्पल धाकट्याचीच होती. तो मामा आणि आजोबा यांच्यावर आपला हक्क सांगत असे. किती सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या. जेव्हा सगळं घर रडत असतं तेव्हा तुम्ही सावरता. जेव्हा घरभर पसारा होतो तेव्हा तुम्ही एकट्याच आवरता. राहून जातं या सगळ्यात स्वतःला भेटणं, केस विंचरणं, लिपस्टिक लावणं आणि पावडर लावून नटणं. तुमचं हसणं महत्त्वाचं आहे हे असंच फुलू द्या. तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या. डोळ्याखालील काळे डाग, चेहऱ्यावरची रिंकल्स, पांढरे झालेले केस आणि गालावरची पिंपल्स असू द्या हो. एक धाडसी आई आहात तुम्ही. साऱ्या जगाशी लढता. एका वेळी एक नाही तर 10 कामं करता. या घाईत तुमचा मोर्चा स्वतःकडे जरा वळू द्या. तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या. स्ट्रेस आहे कामाचा, हवा आहे प्रमोशन, किराणा संपत आलाय याचं वेगळंच टेन्शन, वाढदिवस, ॲनिव्हर्सरी सारं लक्षात ठेवता. अगदीच कॉल नाही पण आवर्जून मेसेज करता. तुमच्या कौतुकानं कुणी जळलं तर जळू द्या, पण तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या. वेळेत खा, वेळेत झोपा, जरा जपा स्वतःला. तुमच्यामुळेच आहे घरपण तुमच्या घराला.